क्षेत्राची मोजणी होणार नाही। येस येस। आता सर्व नंबर कसा असतो ते बी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो। मी तुमच्या डोक्यात आहे हे जे मी आणतोय त्याचं कारण होते की तुम्ही हुशार व्हावं। हा जो नकाशा आहे हा फाळणी नकाशा आहे, याच्या आधारे क्षेत्राची मोजणी होती। हे माझं स्वतःच आहे, दुसरं नाही कोणाचं। याच्या आधारे मोजणी होती, हा फाळणी नकाशा आहे। आता हे मला मधलं क्षेत्र मोजायचं आहे, समजा अंदाज झाला, पण मी हा पूर्ण सर्व मोजल्याशिवाय माझं क्षेत्र निघणार नाही। जे तुम्ही आता प्रश्न उद्भवित केला ना त्याचं उत्तर आहे। आणि जे अधिकारी म्हणतात ना ते सही करत नाही, तो तुमच्या गडातच धनी आहे ना, त्याला गव्हर्नमेंटने लेटर पाठवलं असेल ना, जाऊ द्या त्याला घरी तसाच, काय घेणं नाही त्याचं आपल्याला। त्याला लेटर पाठवलंय ना, ती त्याची जबाबदारी आहे सही करायची का नाही। पण भूमी अभिलेखला त्याचा रेकॉर्ड पाहिजे, तुम्हाला लेटर पाठवले तो तुमचा प्रूफ झाला, तुमचा प्रश्न इथे निकाली काढलाय। नाही सो एकच मिनिट काय सांगायचं, ते कप्रत काय म्हणतात, आम्ही कप्रत बनवून देणार नाही कारण तुमची शेजाऱ्याची सही नाही किंवा म्हणजे तसं रायटिंग मध्ये दिलंय का तुम्हाला? हे चुकीचं आहे। हे भूमी रायटिंग मध्ये दिलेलं आहे का तुम्हाला? लेखी दिले का लेखी? तुम्हाला जर लेखी दिलेलं असेल ना तर पहिलं त्याच्याकडनं लेखी घ्या आणि मग त्याला काय करायचं ते आपण- उभे राहा उभे राहा। आम्ही अविनाश शितोळे कासार ताई। आता काय करतो त्यांना एक आरटीआय टाक, लेखी घ्या लेखी। तर मी जे शासनाला नोंदणीसाठी अमुक अमुक रक्कम कशाची भरती केली बरोबर, हं? त्याबाबत आपण काढलेल्या नोटिसा, केलेली मोजणी व आज अखेर घेतलेले जबाब, केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती या संपूर्ण प्रकरणाची नस्ती मला मिळाली। बरं? काय मागणार? मराठी काय म्हणतो? मला फोन करा नाही आठवलं। एवढंच माग, आणि मग त्याला कळेल आपण नाही, काय त्यांना केलं, नाही. काय घ्यावं लागतं। जागेवर